शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण अर्ज केले आहेत आणि आपण वेंडर सुद्धा निवडले आहेत. अशा शेतकऱ्यांना आता जॉईंट सर्वेचे मेसेज येत आहेत, जे लाईनमॅन सर्वे म्हणतो आपण, कोणी जॉईंट सर्वे म्हणतं, याचे जे काय आहेत मेसेज येत आहेत. परंतु भरपूर अशा शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारलं जातं, असं सांगितलं जातं की सर आम्ही जॉईंट सर्वेचा मेसेज आला, जॉईंट सर्वेसाठी कोणी येत नाही आणि त्याच्यासाठी पैसे मागितले जातात, मग त्यांना पैसे द्यावे लागतात का, आणि नेमकं जॉईंट सर्वे करणं गरजेचंच आहे का, आणि त्यामध्ये काय होतं, जॉईंट सर्वे कशासाठी करावा लागतो, हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो बघा, सोलार योजनेमध्ये आपण फॉर्म भरल्यापासून ते पंप बसेपर्यंत जी काही प्रोसेस आहे, यामध्ये आपल्याला फॉर्म भरणे, पेमेंट करणे, वेंडर सिलेक्शन करणे, त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जे काय आहे ते लाईनमॅन सर्वे कोणी म्हणतं जॉईंट सर्वे, हा करणं अत्यंत गरजेचं आहे की यावरच आपल्याला कोणता पंप येणार आहे, आपल्याकडं पंप कोणता आपल्याला घ्यायचा आहे तेच इथे ठरवता येतं. आता हा सर्वे नेमका करतो कोण? हा सर्वे जो आहे तो लाईनमॅन, तुमचा जो काही वायरमॅन असेल किंवा मग तुम्हाला जो व्यक्ती ठरवून दिलेला आहे तो व्यक्ती, कंपनीचा प्रतिनिधी, कंपनीचा इंजिनियर आणि बेनिफिशरी म्हणजे शेतकरी, या लोकांमध्ये जो काय आहे तो हा सर्वे केला जातो. आता हा सर्वे मध्ये काय काय केलं जातं नेमकं? आता ज्यावेळेस तुमचा फॉर्म हा पूर्ण प्रक्रिया करून, पेमेंट करून, तुमचं वेंडर असाइन करून ज्यावेळेस फॉर्म पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवला जातो, त्यावेळेस तुम्हाला एक अशा पद्धतीचा मेसेज येतो, स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. अशा पद्धतीचा तुम्हाला मोबाईलवर मेसेज येतो, या दिवशी तुमचा जो काही आहे तो जॉईंट सर्वे आहे, तर त्या दिवशी तुम्ही उपलब्ध राहा म्हणून तुम्हाला एक मेसेज केला जातो. त्या दिवशी तुमच्याकडं कंपनीचे व्यक्ती आणि महावितरणचे जे काही लोक असतील ते सोबतच त्या ठिकाणी येतात. त्यांच्याकडे जे काही ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा जो डाटा आहे तो, तुमचा जो MTMK नंबर आहे तो टाकल्यानंतर तुमचा डाटा त्या ठिकाणी त्यांना दिसतो. तुमच्या स्पॉटवर ज्यावेळेस ते येतात, जिथे तुम्ही विहीर बोर मांडलेला आहे त्या गटामध्ये तुम्ही जी सातबारा लावलेली आहे त्या गटामध्ये ते येतात. त्याची पडताळणी होते की खरंच तुमच्याकडं जलस्रोत साधन उपलब्ध आहे का, विहीर आहे का, बोर आहे, हे सगळं त्या ठिकाणी तुमचं तपासले जातात. दुसरी गोष्ट, तुमच्याकडं विहीर आहे तर विहिरीची खोली किती आहे, पाण्याची पातळी किती आहे, मग यासाठी किती हेडचा पंप लागणार आहे, हे त्या ठिकाणावर त्याची सर्व काही आहे ते नोंदणी केली जाते. आता इथे तुम्ही वारंवार तुम्ही विचारता की सर मी हेड किती घेऊ, किंवा मग मला माझी एवढी पाईपलाईन आहे, माझा एवढा खोल बोर आहे, तर मग इथे तुम्हाला जे काय आहे ते ऑप्शन असतो की तुम्हाला टाकण्याचा. आता कंपन्याच्या माध्यमातून जो पाईप आहे, जो वायर आहे, हा तुम्हाला कधी 100 फूट मिळतो, म्हणजे 30 मीटर मिळतो, तर कधी 70 मीटर मिळतो, कधी तुम्हाला 90 मीटर मिळतो. अशा पद्धतीत तुम्हाला जो काय आहे तो पाईप वायर हे मिळत असतं. पण आता याच्यामध्ये काही बऱ्याचशा शेतकऱ्याची बोरची खोली जास्त असते, बोरला पाणी खोलवर असतं. मग अशा वेळेस इथं तुम्ही कंपनीकडून जो काही मटेरियल आहे तर त्याच्या मटेरियलमध्ये तुम्ही ते वाढवून त्या ठिकाणावर घेऊ शकतात. परंतु आता 3 HP पंप असतात, त्याला जास्त खोल टाकण्यात काही अर्थ नसतो, त्या ठिकाणी ते तुम्हाला पाणी व्यवस्थित देणारच नाहीत. पण आता जे काही लाईनमॅन आहे, जे काही कंपनीचे व्यक्ती आहे, या माध्यमातून तो सर्वे तुमचा कंप्लीट केला जातो. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जो काही आहे ते तुमच्याकडं जलस्रोत कोणता उपलब्ध आहे, विहीर आहे, बोर आहे, त्याची खोली किती आहे, उन्हाळ्यामध्ये पाणी किती खोलीवर जातं, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये तुम्हाला पाणी किती खोलीवर उपलब्ध असतं, त्यानंतर तुमची पाईपलाईन किती आहे, पाईपलाईन चढावर आहे का, त्या पद्धतीने तुम्ही त्या जो काही तुमचा जॉईंट सर्वे आहे, जो लाईनमॅन सर्वे आहे, त्यामध्ये तुम्ही जो काही आहे तो तुमचा डाटा तुम्हाला त्यांना द्यायचा आहे. मग त्यानुसारच तुमची वर्क ऑर्डर निघली जाईल आणि वर्क ऑर्डर निघाल्यानंतर तुम्हाला त्या हेडचा याचा पंप तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्यानंतर तुमचा पंप जो काय आहे तो व्यवस्थितरित्या तुम्हाला काम करेल. आता हे बऱ्याचशा माध्यमातून हा जॉईंट सर्वे हा परस्पर केला जातो. लोक म्हणतात आमचा जॉईंट सर्वे हा त्यांनीच परस्पर केला, असं केलं. तर परस्पर आता हे कसे करतात ते माहीत नाही, परंतु जॉईंट सर्वे जर करायचा झाला तर जिओ टॅगिंगनुसार तो सर्वे केला जातो. हा सर्वे आहे तो परस्पर होण्याची शक्यता कमी आहे. हा सर्वे हा जिओ टॅगिंगद्वारे केला जातो, त्यामुळं परस्पर जर सर्वे होत असेल तर ते काही त्याच्याबद्दल तर काही सांगता येणार नाही, कारण आम्ही जेवढे बघितले, जेवढ्या ठिकाणी हे केले, तर प्रॉपर स्पॉटवर जाऊन ते सर्वे केलेले आहेत. आता भरपूर शेतकऱ्यांना काय होतं की मेसेज येतात, त्यांना तारीख सुद्धा दिली जाते, परंतु वायरमन किंवा मग कंपनीचे लोक जे आहेत ते जॉईंट सर्वेसाठी येण्यास टाळतात. आता त्यांचं म्हणणं, शेतकऱ्याचं म्हणणं येतं की सर आम्हाला हे 1000 रुपये मागतात, 500 रुपये मागतात. मग
आता हे पैसे तर त्यांनी मागायला नाही पाहिजेत, पण आता हे त्यांची एक सवय लागून गेली किंवा मग शेतकऱ्यांनी त्यांना सवय लावली आहे, त्यामुळे ते पैसे त्या ठिकाणावर मागतात. आता काही शेतकरी कसं असतं की बाबा माझ्या शेतातलं काम करून दिलं म्हणून सौकुशीनं 500-1000 रुपये त्यांना देतात, हा भाग वेगळा राहिला. परंतु जर समोरून मागणी करत असतील तर ही त्यांची एक पद्धत जी आहे ती चुकीची पद्धत आहे. कारण आता आपण पैसे भरतोय म्हणजे सर्व काही त्यांना कम्प्लिटली ते करून देणं आहे. कंपनी असो किंवा मग तुमचं जे काही शासकीय माणसं आहेत त्यांना ते सगळं करून देणं गरजेचं आहे. आता या संदर्भातलं जे काही आहे ते हे अपडेट आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला जॉईंट सर्वेचे मेसेज आले असतील तर तुमचे जे काही लोकल लाईनमॅन असतील, तुम्ही निवडलेली कंपनी असतील, कंपनीचे प्रतिनिधी असतील, त्यांच्याशी बोलून तुम्ही जे काही आहे ते तुमचा सर्वे हा कंप्लीट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे पंप पाहिजेत तो पंप तुम्हाला त्या ठिकाणावर मिळेल. त्या अगोदर तुम्ही जे काही आहे ते तुमचा बोर, खोली, त्यासाठी कोणती पंप लागणार आहे तो व्यवस्थित त्याची माहिती काढून घ्या. नेमकं उगाच मग तुम्ही जर 3 HP मोटर घ्याल आणि ती मोटर जर 300-400 फूट खोलीपर्यंत टाकणार असाल तर ती मोटर चालणार नाही त्या ठिकाणावर. तिथे पूर्णपणे अगोदर माहिती करून घ्या की बाबा माझा बोर एवढा खोल आहे, मला पाणी एवढं आहे, मग मला नेमकी कोणती मोटर लागणार आहे, किती हेडची, किती मीटर हेडची मोटर लागणार आहे त्या ठिकाणावर, माझी पाईपलाईन एवढ्या शेड्या त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत, त्याला चढ एवढा आहे, मग आता ते पूर्णपणे तिथपर्यंत पाणी नेण्यासाठी मला कोणती मोटर लागणार आहे हे सगळं अगोदर माहिती तुम्ही करून घ्या. ही माहिती पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर डिटेल एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता की तुमची विहीर किती खोल असेल तर तुम्हाला किती मीटर हेडचा पंप त्या ठिकाणी घ्यावा लागेल, तुमची पाईपलाईन किती लांब असेल, किती चढ असेल तर त्यावर तुम्हाला नेमका कोणता पंप निवडायचा आहे, तर ते सर्व काही डिटेलमध्ये त्या ठिकाणी आपण टाकलेलं आहे. तर जॉईंट सर्वेच्या अगोदर हेही तुम्ही बघून घ्या की म्हणजे स्वतः एक ॲनालाइज करा त्या गोष्टीसाठी की बाबा माझं जे काही पाणी आहे, जे काही बोर आहे, विहीर आहे, याच्यामध्ये पाण्याची क्षमता एवढी आहे, मला पाईपलाईन एवढ्या चढावर आहे, मला पाणी एवढ्या खोलामधून वर काढायचं आहे. तर एक जनरल तुम्ही त्याचा एक हे घ्या, म्हणजे माहिती घ्या की बाबा मला या पद्धतीचा पंप लागेल. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे लाईनमन किंवा मग ते लोक येतात, कंपनीचे लोक येतात, त्यांना सुद्धा हे डिटेल माहिती तुमची सांगा की तुमच्या जे काही विहीर आहे ती 50 फूट आहे, 100 फूट आहे, बोर 200, 400, 500 फूट आहे, तर यासाठी मला तुमच्या कंपनीचा जो पंप येणार आहे तो पंप नेमका मला किती परफॉर्मन्स देईल, किती पाणी व्यवस्थित मारेल, हे सगळं त्यांच्याकडून विचारून घ्या. आणि नंतर जो काही डाटा आहे तर ते डाटा तुम्ही त्यांना सांगा की हा मला एवढ्या याचा पंप आहे ते द्या. आता त्यांच्या मनाने तुम्ही जे माहिती आहे तर शक्यतो त्यांना विचारून घ्या, मला पंप किती हेडचा टाकलाय, मला पाईप किती देणार आहात, मला वायर किती देणार आहात, हे सगळं त्यांना विचारून घ्या. कधी काळी काय होतं की पाईप लांब देतात, वायर कमी देतात, हे असं भरपूर सारं आहे. शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्हाला नेहमी विचारलं जातं, नेहमी सांगितलं जातं, कमेंट येतात की मला कोणी वाळूसाठी परेशान करतं, मला सामान अपुरत दिलं. हे सगळं जे काय आहे ते तुमच्या वर्क ऑर्डर ज्यावेळेस तुम्हाला येते त्यावेळेस सुद्धा तुम्ही ते बघून घ्या की तुम्हाला नेमकं कंपनीनं काय काय सामान दिलं आणि ते सामान तुमच्याकडं पूर्ण तुम्हाला मिळाले का, हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. आणि जॉईंट सर्वेसाठी तुम्हाला मेसेज आले असेल तर तुमचा कंपनी प्रतिनिधी किंवा तुमचा लाईनमॅन आहे तर त्यांच्याशी बोलून तुमचा जो काय आहे जॉईंट सर्वे करून घ्या. आता पैसे देणं घेणं हा भाग जो आहे तर तुमचा वैयक्तिक भाग राहिला, त्याच्यामध्ये आम्ही काही बोलू शकत नाही. पण हे पैसे देणं किंवा लाईनमॅननं किंवा मग इतर अधिकाऱ्यांनी पैसे घेणं हे सगळं चुकीचं आहे, हे करायला नाही पाहिजेत. कारण शेतकऱ्यांनी अगोदर पैसे घेतलेले भरलेले आहेत तिकडे, त्यामुळे शेतकऱ्यांना या गोष्टीसाठी त्रास देऊ नये पहिलेच तर. कारण ज्या पाहिजेत त्या कंपन्या त्या ठिकाणी अवेलेबल होत नाहीत किंवा मग 6-6 महिने पैसे भरून त्यांना तसंच लटकत ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांकडून पैसे घेणं किंवा मग वाळू सिमेंटसाठी परेशान करणं ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहेत. त्यांनी ते कंपनीवाल्यांना ते नाही करायला पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांना जाब विचारायला पाहिजेत, बाबा हे पैसे तुम्ही कशाचे घेता, हे पैसे तुम्ही घ्यायला नाही पाहिजेत. हेच होतं जॉईंट सर्वे संदर्भातलं अपडेट. जॉईंट सर्वेसाठी तुम्हाला मेसेज आले असतील तर जॉईंट सर्वे करून घ्या. आणि जॉईंट सर्वे म्हणजे काय आता हे तुम्हाला चांगल्याच पद्धतीत समजले असेल. जॉईंट सर्वे म्हणजेच थोडक्यात पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुमच्या जे काही येणारा पंप आहे, तुमचं जे काही विहीर बोरची खोली आहे, या सगळ्या गोष्टीसाठी कुठला पंप लागणार आहे याचंच डिटेल हे तुम्हाला अगोदर कंपनीला द्यायचं आहे. आता जॉईंट सर्वेसाठी जो मेसेज येतो तो कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला तो मेसेज येतो. आता जॉईंट सर्वेमध्ये जर तुमचा जलस्रोत उपलब्ध नसेल किंवा मग आणखीन काही त्याच्यात प्रॉब्लेम असतील, सोलर पॅनल त्या ठिकाणी बसू शकत नसेल किंवा मग तुमच्याकडं जे काय आहे ते लाईन त्या ठिकाणी आलेली असेल त्या विहिरीवर, बोरवर, तर अशा वेळेस तुमचा अर्ज एखाद्या वेळेस रिजेक्ट सुद्धा केला जाऊ शकतो. तर असं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी अगोदर लक्षात घ्यायच्या आहेत. तुम्हाला झाडं वगैरे जर आजूबाजूला असतील तर त्याला तुम्हाला ते साफ करून व्यवस्थित ते
ठेवायचं आहे, जेणेकरून ते आल्याच्या नंतर तुमचं जे काही आहे जागा स्पॉट ते व्यवस्थित त्या ठिकाणावर त्यांना दिसायला हवं. कारण तुमचा जो काही फॉर्म आहे तो त्यांच्याकडून तो रिजेक्ट नाही व्हायला पाहिजे. कारण तो जो डाटा तुमचा त्या ठिकाणी भरणार आहे तेव्हा तो डाटा समोर MSCB कडून महावितरणकडून तो प्रोसेस होऊन कंपनीला तो वर्क ऑर्डरसाठी पाठवला जाणार आहे. तर हे होतं जॉईंट सर्व्हे संदर्भातलं अपडेट. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.